आज एक लय भारी किस्सा झालाय. तुम्ही ना पूर्ण व्हिडिओ पहा. हे पोरग शाळेतून घरी चाललो होतं आणि मला हात केला, मला घरी सोडावा आणि मी याच्याकडून घेतले पैसे. पूर्ण व्हिडिओ पहा काय झालं काय नाही. तर जय श्रीराम मंडळी, मी तुमचा लाडका हर्षल. आपण सकाळी सकाळी तुम्हाला माहिती म्हसोबाचं दर्शन करीत राहतो आणि म्हसोबाचं दर्शनाला गेलो, पाहतो तर काही एक गाडी लावेल होती. कोणाची काय माहित, नंतर कळलं भावाची गाडी. अहो एवढा खतरनाक पाऊस झाला त्या रोडला, महाभाऊ इकडे गाडी घेऊन आला. अख्खी गाडी फसली ना, पुढचं चाक पूर्ण लॉक झालं. दिली ते सोडून आणि गेला नाही घरी निघून म्हणे पै नंतर पाहू म्हणे गाडी न्यायची कधी, माय कामधंदे चालू आहे म्हणे. आता मला पण आवरून ऑफिसला जायचं होतं आणि इथं चिखल्यामुळं मी काय झालं, क्रॉक्स घातले आणि जाताना ना बुट आहे ना मग अजून त्यांच्या घरून घालून जायची होती, कारण गाडी पण तिकडे लावली होती मी नाही का, इकडे चिखल होत. त्याच्यामुळे काही पालक पोरांना घरी घेऊन चालली होती आणि त्याच्यात आता यांची एक दोन असं आणि बाकीचे शेजारचे असतील ना, आता नाही म्हणता येत नाही म्हणून त्यांनी नेले गाडीवर. मला तसंच किस्सा झाला. एक जण आहे ना मला हात केला म्हणे, भाऊ मला आहे ना इथपर्यंत सोडा म्हणतो. तुम्ही म्हणलं ठीक आहे चालक, काय अडचण नाही. पण त्याला मी गाडीवर घेऊस तर काहीच सांगितलं नाही. जेव्हा तो गाडीवरून खाली उतार, त्याला म्हणलं पर किलोमीटरचे 10 रुपये दे मला. त्याचे 50 रुपये झाले. ओ दादा माझ्याकडे पैसे नाही ना, ओ दादा म्हटलं परत गाडीला हात नको. संध्याकाळी आई मला म्हणते यार गॅसची टाकी संपली. म्हणलं अगं काय तू संध्याकाळी सगळे कुठं नाही सांगत राहते, एक तर चिखला पाण्यात जायचं म्हणलं कटाळा येतो. त्याच्या ती काका आम्हाला चेक करून दाखवत होती. इथं पाय म्हणे तू आता आहे ना, तुला हा जो हिरवा बल्ब चमकताना दिसतो याच्याऐवजी जांभळा चमकला पाहिजे म्हणे. संध्याकाळी लई दिवसातून चारीवर जाऊन बसलो होतो, तिथं दादा भेटले आपल्या शेजारचे. मग त्यांनी संग गप्पा मारली. तो दादाला म्हटलं तुम्ही पण आता युट्यूब चॅनल येणार, तुम्ही पण आहे ना घरी गेले का सर्च मारायचं युट्यूबवर जाऊन हर्षल लारी, लगेच तुम्हाला तुमची व्हिडिओ बघायला भेटून म्हटलं. आता दादाच्या माया गप्पा ते एकदम रंगल्या होत्या आणि त्याच्यात हा भांगल्याला काय करीत होता काय माहिती, फोनवर कोणा संग बोलत होता काय माहिती. आमचा शेजारचा योगेश भाऊ असा जबरदस्त गरके मारित होता रोडवर, पायात चप्पल नाही काही नाही, पण फोनवर बोलताना हसू हसू बोलत होता. चारीला पाणी चालू होतं. म्हटलं चारीच्या पाण्यात याला बुचकळा काय माहिती. आम्ही दोघं मस्त गप्पा मारू राहिलो आणि फोनवर कोणा संग बोलत आहे काय माहिती. काही पोरं येडे झाले काय माहिती.